हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 37 आहे. आपले ॲडव्हान्सचे पण 36 डेज कंप्लीट झाले आहे आणि बेसिकचे पण 40 डेज कंप्लीट झाले आहे. इथे आपण काल डे 36 मध्ये जरदोशीपासून कसं फ्लावर रेडी करायचं ते बघितलं होतं. आज पण आपण डे 37 मध्ये पण आज एक सुंदर असं छान प्रकारचं आणि एकदम सोप्या पद्धतीने एक छोटं फ्लावर शिकणार आहोत. तर त्यासाठी बघा आज काय काय साहित्य मी इथे घेतलेलं आहे. शुगर बीट्स, सिक्वेन्स तुम्ही कोणत्या पण कलरची घेऊ शकतात, जरदोशी, गोल्डन कलरचा थ्रेड, एक नॉर्मल निडल, आपली प्रोफेशनल मटेरियलची निडल आणि फॅब्रिक ग्लू. आपण एवढं सर्व साहित्य वापरून आज एक सुंदर असं फ्लावर शिकणार आहोत. आणि मी एक असा स्टोन इथे एक घेतलेला आहे. बघा, एवढं सर्व साहित्य वापरून आपण इथे एक सुंदर असं एक आता फ्लावर रेडी करूयात. चला तर मग आता आपल्या फ्लावरला सुरुवात करूयात. आता ही जी जरदोशी आहे ती तुम्हाला मी नेहमी सांगते, बेसिकमध्ये पण सांगितलं आहे की जी आपली ही जरदोशी असते ती स्प्रिंग टाईप असते. तिला थोडंसं असं ताणून घ्यायचं आणि एक असं मीडियम साईजचं, समजा ह्या साईजचं तिला कट करून घ्यायचं आहे. बघा, कालच्या फ्लावरमध्ये ह्या फ्लावरमध्ये कसं हे जे हुक रेडी करण्यासाठी कट करून घेतलं होतं तर तसं कट करून घ्यायचं आहे. साधारण ते मी बघते सांगते तुम्हाला किती साईज आहे त्याची, किती साईजची कट करून घ्यायची. 2 सेंटीमीटरपर्यंत कट करून घ्यायची, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा बरोबर 2 सेंटीमीटर आहे. हे बघा बरोबर 2 सेंटीमीटरची, ही बरोबर 2 सेंटीमीटरची आहे. बघा, तुम्ही पण 2 सेंटीमीटरची कट करून घ्या. असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत. आता इथे सगळ्यात पहिले फॅब्रिक ग्लूनी आपला स्टोन स्टिक करून घ्यायचा आहे. फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे इथे. हे बघा, अशा पद्धतीने मी आपला हा जो स्टोन आहे तो इथं स्टिक करून घेतलेला आहे फॅब्रिक ग्लू लावून. आता सर्वात पहिले आपण काय करायचं आहे, आपली प्रोफेशनल मटेरियलची निडल घ्यायची आहेत आणि आपले शुगर बीट्स घ्यायचे आहे. गोल्डन कलरचा थ्रेड घेऊन त्याला एंड नॉट देऊन घ्यायची आहे. सर्वात पहिले ही प्रोसेस करायची आहे, नेहमी करतो तशी. हे बघा, अशा पद्धतीने एंड नॉट देऊन दोन्ही बोटांमध्ये थ्रेड पकडून खाली जाऊ द्यायचा आहे. आणि आपल्या आता प्रोफेशनल निडलमध्ये शुगर बीट्स घ्यायचे आहेत आणि जो आपला स्टोन लावलेला आहे ना त्याच्या साईडनी, हे बघा, आता इथून मी खालचा थ्रेड वर काढून घेणार. तुम्ही थोडंसं हे ग्लू साईडनी लागला असेल तर तो सुकू द्यायचा आहे, जेणेकरून आपला स्टोन मग हलत नाही. अशा पद्धतीने आपले 2-2 शुगर बीट्स ॲड करत जायचं आहे आणि याच्या साईडनी अशी गोल बुट्टी रेडी करायची आहे. आपण शिकलो होतो बघा बेसिकमध्ये तशी स्टोनच्या साईडनी बरोबर अशी गोल बुट्टी आपल्याला रेडी करायची आहे. बघा, बरोबर 2 शुगर बीट्स घ्यायचे आहेत. इथे आता आपली एंड नॉट देऊन घ्यायची आहे.
हे बघा अशा पद्धतीने आपली आता बुट्टी रेडी झाली। आता काय करायचं, नॉर्मल निडल घ्यायची, त्याच्यात असं 2 पदरी धागा वळून घ्यायचा। आता ही निडल आहे जी आपली, ती नॉर्मल निडल जी आहे ना ती खालून अशी एकदम आपली जी बुट्टी रेडी केली आहे त्याच्या एकदम जवळून खालून वरती काढायची। आणि आता आपण ज्या जरदोशी इथे कट केलेल्या आहेत, हे बघा अशा प्रकारच्या ज्या आपण 2 सेंटीमीटरच्या ज्या जरदोशी कट केलेल्या आहेत ती एक एक घेत जायची आहे आणि निडलमध्ये ॲड करायची आहे। निडलमध्ये ती वळून घ्यायची बरोबर आणि आपला असा हुक रेडी करायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता जिथून खालून थ्रेडवर काढला होता त्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच वरतून परत निडल आपली पंच करून घ्यायची। बघा अशा पद्धतीने असं आपलं हुक रेडी होतं बघा। हुक रेडी झालं की काय करायचं, आपलं जे मधोमध आपलं हुक जिथून असं पकडून घ्यायचं, याला आपलं जे हुक जिथून येतंय तिथून त्याच्यामधून परत खालून निडलवर घ्यायची आहे। वर घेतली की आता आपली जी सिक्वेन्स आहे ना, एक सिक्वेन्स घ्यायची आहे अशा पद्धतीने, हे बघा। आणि आता सिक्वेन्सच्या होलमधनं निडल खाली पंच करायची, हुकच्या बाहेरच्या साईडनी। हे बघा अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असं हे रेडी झालं आहे। आता काय करायचं, परत त्याच्याच बाजूला बरोबर बाजूलाच त्याच्या परत खालून निडल वर काढायची, परत आपली एक जरदोशी ॲड करायची त्याच्यात। हे बघा अशा पद्धतीने बरोबर अशी जरदोशी ॲड करत जायचं आहे। जरदोशीचं काम करताना जरा व्यवस्थित आणि सावकाश पद्धतीने करायचं, जेणेकरून जी स्प्रिंग असते ती ताणल्या गेली नाही पाहिजे, नाहीतर ती आपली फिनिशिंग थोडी पण चांगली येत नाही। हे बघा त्याच्याच बाजूनी परत मी निडल पंच करत आहे। आता बरोबर ते पण हुक असं पकडून मधोमध निडल काढून घ्यायची, परत एक सिक्वेन्स ॲड करायची आणि निडलला पंच करायचं आहे परत। हे बघा खूप सुंदर अशी हे आपलं रेडी होत आहे। सेम प्रोसेस त्याच्या बाजूनी परत निडल खालून वर पंच करायची आहे, थोडाही गॅप न देता अशा पद्धतीने। परत आपली एक जरदोशी ॲड करायची, जरदोशी ॲड केली की परत त्याच्या साईडनी निडल पंच करायची, हे बघा। आणि मधोमध जे हुक आहे त्या हुकच्या मधोमध परत खालून निडल वरती काढून घ्यायची आहे। लक्ष द्यायचं की मधोमधच आली पाहिजे। परत आपली एक सिक्वेन्स ॲड करायची आहे त्यात। तुम्ही सिक्वेन्सचा कलर पण घेऊ शकतात दुसरा, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जो आवडेल तो कलर घ्यायचा आहे। हे बघा सेम प्रोसेस, परत खालून निडल वर काढली, एक जरदोशी ॲड करायची, केली जरदोशी ॲड की परत निडल खाली पंच करायची, एक आपलं हुक रेडी होतं बघा। हे बघा खूप सुंदर असं हुक रेडी झालंय। परत इथे हुकच्या मधोमध निडल खालून वर पंच करायची आणि मग आपली सिक्वेन्स एक ॲड करत जायची आहे। खूप सुंदर एक पाकळी रेडी होते। एकदम छान आणि सावकाश पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग थोडी पण बिघडली नाही पाहिजे। काल पण आपण असं एक सुंदर असं एक फ्लावर बघितलं होतं बघा,
हे बघा, परत मी इथे एक जरदोशी ॲड करत आहे. थोडं सावकाश पद्धतीने करायचं आहे, कारण की स्प्रिंग असल्यामुळे ही काय होते, निडलमध्ये अटकते आणि ती ताणल्या जाते. तर तसं ताणलं गेलं की छान दिसत नाही. हे बघा, खूप सुंदर असं हुक रेडी होतं आहे आपलं. आणि जरदोशीचं वर्क हे खूप सुंदर दिसतं आणि खूप असं प्रोफेशनल दिसतं. त्यामुळे मला जरदोशीचं वर्क खूप आवडतं. फक्त करताना थोडी काळजी घ्यावी लागते, पण एकदा रेडी झाल्यावर ते खूप सुंदर असं दिसत असतं. हे बघा, असं रेडी होतं. परत तसंच थोडंसं साईडनी निडल पंच करून घ्यायची. आता इथे आपण डायरेक्ट फायनल लुक कसा दिसतो हेच बघूयात, कारण की तुम्हाला पण लक्षात आलं असेल की कसं कसं केलं आहे. प्रत्येक पाकळी मी दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होतो, म्हणून मी आता डायरेक्ट तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे. हे बघा, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांना जर का आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत, त्यांना पण आपला फ्री आरीवर्कचा क्लासचा फायदा होईल. ते आपण घरात बसून शिकू शकतील. आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पण असे नवनवीन व्हिडिओच्या आयडिया आणि एकदम सोप्या पद्धतीने शिकायला भेटेल. आणि जे कोणी आपल्या पहिल्यापासून व्हिडिओ बघत आहे त्यांनी पण नक्की लाईक करत चला, व्हिडिओला शेअर करत चला. हे बघा, खूप सुंदर असं आपलं हे फ्लावर रेडी झालं आहे आणि खूप सुंदर असं दिसत पण आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये आलेलं आहे. तसंच तुम्ही पण एकदम सावकाश पद्धतीने आणि एकदम फिनिशिंगमध्ये करायचं आहे, जेणेकरून ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं. तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचं फ्लावर हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.